हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आम्ही आज निघालो आहे. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आज आम्ही बाहेर निघालोय. आज आहे सॅटरडे आणि आम्ही निघालोय डीमार्ट साठी, कारण अवीचे थोडे डायपर्स वगैरे संपले होते आणि डायपर्स बरोबर थोडंफार ग्रोसरी तर नाही, पण वरवरच्या ज्या गोष्टी आपल्याला लागणाऱ्या असतात ते सुद्धा घ्यायचे आहे. म्हणून आज आम्ही बाहेर निघालोय. अवी इथे झोपलाय कारण त्याची आंघोळ झाली आणि खायचं होतं, पण बाहेर निघायची वेळ झाली होती तर मी खायचं त्याचं सगळं कॅरीच केलंय आणि त्याला भूक लागली की भरवेल, पण आता तो झोपलाय. चला तर आता डीमार्ट जाऊया. काय काय शॉपिंग करते तुमच्याशी पण शेअर करते. ऍक्च्युली आम्ही मध्येच थांबलोय. मला वडापाव खायची खूप क्रेविंग होत होती, तर मी प्रीतमला बोलली की जाणे माझ्यासाठी 2 वडापाव घेऊन ये. आता तो घ्यायला गेलाय. वडापाव नाही मिळाला. का नाही मिळाला वडापाव? तू सांगितलं फोन करून मी. नो वडापाव. बघूया पुढे मिळाला वडापाव तर खाऊ, नाही तर मग काय करणार, काही दुसरा खाऊया. मैं तो ब्रेकवर बॅग ठेव. चला आम्ही डीमार्टला पोहोचलोय. वडापाव नाही भेटला, पण चिवड्यानेच काम चालवतंय सध्या. चलो, आज वर पार्किंग पण अवेलेबल नाहीये. कोई ना, बेसमेंट मध्ये लावायचंय आपल्याला गाडी. ओके ओके प्रीतम, या बंद करावाच. नाउ वी आर इन बेसमेंट. आम्हाला खूपदा बेसमेंट मध्येच गाडी लावावं लागते, वर जागाच मिळत नाही. आणि तसं या सॅटर्डे आहे. सॅटर्डे संडे म्हटलं की डीमार्ट मध्ये भयंकर अशी गर्दी असते, म्हणून आम्ही थोडा लवकर यायचा प्रयत्न करतो. पण तरी सुद्धा घरची कामं आणि सगळं नाश्ता वगैरे होईपर्यंत 11 वाजूनच जातात. आणि आज तर काहीतरी 11:15 होते आम्हाला इथे पोहोचायला. पटापट आपण आपलं सामान घेऊया आणि मग इथनं निघूया. चला तुम्हाला डीमार्टची शेअर करवते. डीमार्टला एंट्री केल्याबरोबर आधी आम्हाला आईस्क्रीम खायची होती, कारण थोडी गरमी होती आज आणि आम्ही काही खाऊन सुद्धा आलो नव्हतो. थोडाफारच नाश्ता केला होता, म्हणून प्रीतम बोललं की आधी आपण आईस्क्रीम खाऊ, पॉपकॉर्न नको घ्यायला, कारण पॉपकॉर्न घेतलं की आज जाऊ देणार नाही आणि इथे उभं राहून आम्हाला पॉपकॉर्न खायचं नव्हतं. म्हणून आधी आम्ही आईस्क्रीम एन्जॉय केली. अव्यूला सुद्धा द्यायचं ट्राय केलं थोडंफार, पण त्याला खायचं नव्हतं. म्हणजे त्याने एक असं थोडंसं टेस्ट केलं आईस्क्रीम, पण त्याला ते फार थंडगार वाटलं, त्यामुळे त्याने काही आईस्क्रीम खाल्ली नाही. त्यानंतर तो आम्हाला बघून खुश होत होता, पण तो काही खात नव्हता. चला तर आता एंटर करूया. पण एंट्री करायच्या पूर्वी आधी बॅग सील करून घ्यावं लागतं. जसं की तुम्हाला माहितीच असेल, डीमार्टमध्ये एंट्री करायच्या आधी तुमच्याकडे काही जरी बॅग असेल ते सगळं सील करून घ्यावं लागतं आणि मोबाईल तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. त्यानंतर माझी चेकिंग झाली की मी बॅग सील केलं की नाही आणि मग आम्ही डीमार्टमध्ये एंट्री केली. एंट्री केल्या इथे सगळ्यात पहिले लेफ्ट साईडला सगळी बिस्किट वगैरेचे काउंटर्स असतात आणि राईट साईडला सगळे चहा वगैरे ठेवले गेले असतात. पण तिथनं आम्हाला काहीच घ्यायचं नव्हतं, कारण आता प्रीतमची एक स्ट्रिक्ट पॉलिसी झाली आहे घरी की अजिबात बिस्किट घरात येणार नाही. कारण घरी बिस्किट आला तर कोणीही अव्यूला देऊ शकतं. म्हणजे सोनू आमच्याकडे होती काही दिवस, म्हणजे अजूनही आहे ती, पण तिने ना 1-2दा बिस्किट दिलं अव्यूला. ते प्रीतमला अजिबात नाही आवडलं, त्यामुळे तो बोलला की घरात बिस्किट यायलाच नको. आणि हे जे मालिशचे बिस्किट आम्ही घेतोय हे फक्त प्रीतम खाणार असं ऑलरेडी असतं आमच्याकडे, म्हणजे मी किंवा प्रीतमच खाणार असं. आम्ही अव्यूला असं बिस्किट वगैरे जास्त काही देत नाही. मध्ये मी त्याला 2-3दा दिलं होतं बिस्किट, कारण तो खूप जिद्द करत होता. पण त्याने होतं असं ना, त्याला बिस्किट दिलं की तो जेवण करायला खूपच त्रास देतो, कारण त्याचं ऑलरेडी पोट फुल असतं त्यामुळे. त्यानंतर मी घेतलं कॉर्नफ्लेक्स, जे की कधीतरी इमर्जन्सीसाठी लागतं. म्हणजे सकाळी थोडा उशीर झाला असेल आणि प्रीतमला ऑफिस जायचं असलं की तो नाश्ता नको म्हणतो, तो सिम्पल कॉर्नफ्लेक्स आणि फ्रूट्स वगैरे खाऊन जातो. त्यानंतर आमचे वाईप्स संपले होते, त्यामुळे मला एक वाईप्सचा पॅकेट घ्यायचा होता. सेट ऑफ 3 इझिली कमी पैशात मिळतं, पण तेवढे काही आम्हाला यूज होणार नव्हते, म्हणून आम्ही एकच घेतलं. हे ऑरिगॅमीचं होतं, बाय 1 गेट 1. ते फारच छोटं होतं आणि ते अव्यूसाठी मला फार छोटे वाटत होते, कारण हे मोठं जे आहे लिटल्सचं बेबी वाईप्स हे खूप इझी पडतं. एक जर घेतलं तुम्हाला रुमालच्या साईजचा एक कंप्लीट मिळतो आणि ते चांगले पण असतात. आम्ही नेहमी तोच यूज करतो. यापूर्वी हिमालयाचा सुद्धा यूज करायचो, पण आता यावेळेस आम्ही लिटल्सचा यूज करतोय. त्यानंतर टिश्यू पेपर्स घेतले. माझ्या घरचे संपले असं मला वाटलं होतं, पण घरी आल्यावर कळलं की घरी ऑलरेडी 1 पॅकेट होता. पण असो, कारण पुढे तरी ते लागणारच होतं, म्हणून मी ते 2 पॅकेट्स घेतले. त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि प्रीतमने त्याचं फेवरेट कोकम घेतलं, जे की आमच्याकडे ऑलमोस्ट संपण्यावर आलंय. म्हणजे
म्हणजे 1 किंवा 2 ग्लास आता बनवून पिलं की ते पूर्णपणे संपून जातील. त्यामुळे आम्ही आधी जिराचं एक कोकम घेतलं. प्रीतमने एक कोकमचं बाटली घेतली होती, पण झालं असं होतं की थोडं लीक होत होतं, म्हणून प्रीतम बोलला की दुसरं घेते आणि मग त्यांनी जिऱ्याचं कोकम सरबत घेतलं. हे ना तुम्ही 1 ग्लास पाण्यात 2 ते 3 चमचे घाला आणि त्याबरोबर थोडंसं 2-3 बूंद अशी निंबूचे घालू शकता आणि पिऊ शकता. याने पोटात अजिबात गडबड होत नाही किंवा कधी जर तुमचं जास्ती जेवण झालं किंवा तिखट तुम्ही खाल्लं आणि पोटात गडबड होत असेल तर त्या ड्युरेशनमध्ये सुद्धा तुम्ही हे थोडंफार घेऊ शकता. हे खूपच फायदेमंद असतं आणि कोकम तसंही आपल्या शरीरासाठी भरपूर चांगलं आहे. त्यानंतर आम्ही इथे डायपर्स घेतले अव्यूसाठी, ज्याच्यासाठी आम्ही स्पेशली डीमार्ट आलो होतो आणि त्याचबरोबर थोडेफार ड्रायफ्रुट्स मी घेतले. ड्रायफ्रुट्स घेण्याच्या मागे हे रिझन होतं की जे मनुके आहे ते अव्यूला आजकाल फार आवडतात, तर मी त्याला रोज थोडे थोडे मनुके देत असते. त्यामुळे एक मनुकेचा पॅकेट, एक काजूचा पॅकेट आणि एक बदामचा पॅकेट, असे 3 पॅकेट्स मी हाफ kgचे घेतले, कारण मी लाडू करायचं सुद्धा प्लॅन करत होती. त्यामुळे आमची ड्रायफ्रुट्सची ते शॉपिंग झाली. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. अव्यू इथे मस्त राईड एन्जॉय करतो, इकडे तिकडे बघतो आणि काही गोष्टींसाठी जिद्दसुद्धा करतो. त्याचबरोबर मी व्हेज हक्का नूडल्स घेतले. मी म्हटलं काहीतरी याच्यात व्हेजीस वगैरे टाकून ट्राय करेल यावेळेस. आणि त्याचबरोबर आटा इप्पी नूडल्स घेतले, जे की थोडे हेल्दी असतात ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल मॅगी. आणि त्यानंतर इथे मी ढोकळ्याचं प्रीमिक्स बघत होती, पण मला ते काही पटलं नाही. मला वाटलं घरी बनवलेलं कधीही बेटर राहील. आणि आता बिकॉज ऑफ थंड वातावरण आहे इथलं आणि म्हणून थोडेफार सॅशेस घेतले सूपचे, जे की मला आणि प्रीतमला खूप आवडतात. आणि त्याचबरोबर यावेळेस मी टमॅटो सूपचे पण सॅशे घेतले आणि हे खूप बरे पडतात. म्हणजे 1 किंवा 2 प्रीमिक्स तुम्ही मिक्स करा गरम पाण्यात आणि तुम्ही ते पिऊ शकता. थोडंसं शिजवून घ्यायचं नेहमी, म्हणजे ते डायरेक्ट पाण्यात टाकून सुद्धा तुम्ही पिऊ शकता गरम, पण ते मला असं छान नाही वाटत, म्हणून थोडं शिजवून छान वाटतं प्यायला. आणि थंड वातावरण असतं तर खूप रिफ्रेशिंग पण वाटतं. त्याचबरोबर डीमार्टमध्ये भरपूर व्हरायटीज ऑफ राखीसुद्धा आले आहे. माझा प्लॅन होता इथनं घ्यायचं, पण मला मी शुअर नव्हती की मी नागपूरला जाईल की नाही जाईल रक्षाबंधनसाठी, म्हणून मी काही घेतलं नाही. मी म्हटलं घेईल आणि नुसतं माझ्याकडे पडूनच राहतील, म्हणून मी काही घेतलं नाही. आणि इथे खूप छान छान व्हरायटीजचे राखी होते आणि प्राईस पण खूप कमी होती, म्हणजे 20-30-50 रुपयापर्यंत प्राईस होती. आणि खरंच डिझाईन वाईज छान होते. आणि मला तरी वाटते नेहमी ना सिम्पलच राखी घेतलेलं बरं, कारण वर्षभर तसंही कोणताच भाऊ राखी हातात घालत नाही, 1 किंवा 2 दिवसच घालतो, म्हणून जास्ती काही महाग घ्यायची गरज नाही. त्यापेक्षा तेवढ्याच जर तुम्हाला चांगलं घ्यायचंच आहे ते एखादी टी-शर्ट किंवा एखादी गिफ्ट त्याच्यासाठी त्याचबरोबर घेऊ शकता, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. बाकी तुमची इच्छा. त्यानंतर आम्ही आलो इथल्या सेक्शनमध्ये जिथे की सोप वगैरे मिळतं. त्यात आम्हाला घ्यायचं होतं लॅव्हेंडर फ्लेवरचे 2 सॅशे कारसाठी. कारचं जे फ्रॅग्रन्ससाठी आम्ही यूज करतो ते लॅव्हेंडर किंवा ऑर्गॅनिकवालं एक पण येतं, ते सुद्धा यूज करतो आम्ही कॅम्प्युअरचं. पण हे जे 2 आम्ही लॅव्हेंडरचे घेतले हे प्रज्वलीसाठी घेतले होते, आमच्याकडे ऑलरेडी होतं त्यामुळे. त्यानंतर मी ते थोडेफार कपडे धुवायचे साबण वगैरे घेतले, पण यानंतर मी ते कधीच घेणार नाही आहे, कारण ते अजिबात चांगले नसतात. थोडे वापरल्यानंतर लगेच ते तुटून जातात आणि त्याचा भुरका पडतो, म्हणून ते मला बिलकुल काही बरोबर वाटत नाही. त्यानंतर मी फ्लोअर क्लीनरसाठी घेणार होती, पण सडनली लक्षात आलं की माझ्याकडे ऑलमोस्ट हाफ अँड जास्तीच आहे, हाफ असेलच आणि मोठा पॅक आहे, त्यामुळे मी ते नाही घेतलं. आणि मला ना इथे एक खूप मस्त वस्तू भेटली, पण ते मी घ्यायचं की नाही घ्यायचं म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा दिसली होती आणि थोडी महाग आहे, त्यामुळे घ्यायचं नाही घ्यायचं तो विचार करत होते. ते म्हणजे हे स्कॉच ब्राईट. मी याचे खूप रिव्ह्यूज चांगले ऐकले आहे की एक तुम्ही 1-2 महिना पण वापरू शकता गॅस ओटा आणि गॅस क्लीन करायसाठी. आणि खरंच हे मी घेतलं आणि त्यानंतर मला याचा खूपच चांगला एक्सपिरियन्स आला. म्हणजे तुम्ही एक वाईप कमीत कमी 1 महिना ते 2 महिने आरामात वापरू शकता आणि खूपच इझी वापरायचं. म्हणजे जसं आपण कापड फिरवतो तसं हे फिरवायचं, पाणी इझिली ॲब्झॉर्ब होतं. आणि याला तुम्ही नॉर्मली आपल्या हँडवॉशने आपण हात धुतोच, त्याच्याबरोबर याला सुद्धा धुवून टाकायचं जिथल्या तिथे. तर ते खूपच चांगलं आहे आणि त्याचं म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सने त्याचा रिव्ह्यूज मला चांगलाच वाटला आणि म्हणून मी ते घेतलं. आणि आता मी वापरते सुद्धा आहे मागल्या आठवड्याभरापासून आणि ते खरंच खूप चांगलं आहे, फाटलं सुद्धा नाही आणि खूपच मस्त आहे. तर तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता. त्यानंतर आम्हाला जायचं होतं वरच्या सेक्शनमध्ये, त्यामुळे आम्ही लिफ्ट घेतली. म्हणजे मी नेहमी पायी जाते, पण प्रीतम मला बोलला माझ्याबरोबरच चल. तर आता मी लिफ्टमध्ये आलो आहे. लिफ्टमध्ये आल्यानंतर आम्ही फर्स्ट फ्लोअरला जाणार आहे. फर्स्ट फ्लोअरला कपडे, शूज, बॉल्स, कंटेनर्स आणि बाकी सगळ्या गोष्टी तिथे मिळतात, त्यामुळे आम्ही आता फर्स्ट फ्लोअरला चाललो आहे.
फर्स्ट फ्लोअरला जायचं मी मोस्ट ऑफ टाईम टाळत असते, कारण जेव्हा कधी मी फर्स्ट फ्लोअरला आली ना तर आमची शॉपिंगचा जो काही बिल असतो तो नेहमीच वाढतो, पण आल्याशिवाय चांगलंही वाटत नाही, कारण काहीतरी नवीन कलेक्शन आले असतात. आणि इथे वर आल्या आल्या मला उजव्या साईडला ना खूप मस्त कंटेनर्स दिसले, ज्याच्यात तुम्ही ½ kg पर्यंत डाळ वगैरे स्टोअर करू शकता. आणि मला ते राहवले नाही आणि मी ते 2 कंटेनर घेतलेच. हे बघा लॅव्हेंडर आणि पिंक कलरमध्ये आले आहेत. खूप मस्त कंटेनर्स आहेत ते, आणि त्याचं प्लास्टिक पण थोडासा हार्डच आहे, असं सॉफ्ट प्लास्टिक नाही आहे. आणि ते मला 39 रुपीजला ईच पडले, म्हणजे मी आय थिंक 80 रुपीजला 2 घेतले ते. त्यानंतर मला असे कंटेनर्स माझ्याकडे ऑलरेडी आहे, पण मला ना मी कोणाला कंटेनर दिले तर माझ्या घरी ते परत वापस येत नाही, म्हणून मी नेहमी असेच नॉर्मल प्राईसमधलेच कंटेनर्स वापरत असते. तर आता मला कंटेनर तर घ्यायचेच होते, तर मी पॅक ऑफ 3चा एक कंटेनर बघणार आहे, आणि त्याचबरोबर ते 2 कंटेनर्स मी घेतले. आता मी तुम्हाला सांगते माझ्याबरोबर काय होतं. नेहमी मला ना कोणते कंटेनर्स खूपच आवडतात म्हणजे मी प्लॅन करून ठेवते किंवा माझ्या डोळ्यात दिसतं की मला काय स्टोअर करायचं, आणि त्याच्या हिशोबाने मी ते घ्यायला इथे येत असते. इथे मध्येच प्रीतमला ना गॉगल दिसला हवीसाठी, तर तो घेऊन आला. घरी असं करतो ना खूपदा तो, की प्रीतमचा गॉगल घेऊन फिरत असतो, घालतो आणि असं वर मान करून बघत असतो, कारण तो जर असं नॉर्मल मान ठेवून त्याने गॉगल घातला तर तो गॉगल खाली पडेल, कारण तो लूज असतो. त्यामुळे यावेळेस आमच्या प्लॅनिंगमध्ये हे सुद्धा होतं की हवीसाठी एक छोटासा गॉगल घ्यायचा. आता प्रीतम इथे दुसरा गॉगल घेऊन आला आहे, म्हणजे आम्हाला थोडा कम्फर्टेबल असा गॉगल हवा होता त्याच्यासाठी, आणि तो सोडायलाच तयार नव्हता. मी त्याला म्हटलं दुसरा घेऊन ये, कारण हा गॉगल ना त्याला व्यवस्थित बसत नव्हता, म्हणजे तो घसरतही होता आणि असं थोडा डोळ्यांपेक्षा भरपूर असा मोठा होता तो, पण त्याला छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता तो किती एन्जॉय करतो, असं काढत नाही अजिबात, त्याला छान पण वाटतं. पण ते जे प्राईस टॅग होतं ते त्याला बॉदर करत होतं, त्यामुळे आम्ही हा काढला. आणि मी म्हटलं याला याच्यापेक्षा थोडा छोटा घेऊया, कारण हा त्याच्या डोळ्यांपेक्षा डबल ट्रिपल साईजचा होता, त्यामुळे आम्ही चेंज करायला गेलो. मी म्हटलं तू परत जाऊन येण्यापेक्षा चल मी पण तिथेच येते, आणि मग आपण डिसाईड करू याच्यासाठी कोणता गॉगल घ्यायचा म्हणून. चला तर आता अव्यूसाठी आपण गॉगल्स बघूया. इथे प्रॉब्लेम फक्त एकच आहे की इथे ना सगळे गॉगल्स असं खाली त्यांनी ठेवले होते आणि त्यांना भरपूर असे स्क्रेचेस पडले होते. म्हणजे आम्ही बघत होतो 2-3 गॉगल्स बघितले, मी त्याच्यावर लावून बघितले, आणि हे जे आता मी सिलेक्ट केलं आहे हा गॉगल त्याला बऱ्यापैकी व्यवस्थित बसेल. त्याच्या डोळ्यापेक्षा दुप्पट जरी असला तरी खालून सुद्धा तो कव्हर आहे आणि तो असं व्यवस्थित डोळ्याला बसेल असं मला वाटत होतं. त्यामुळे आम्ही हा लावून बघितला आणि अव्यूला सुद्धा हा आवडला. बघा त्या जो प्रिव्हियस गॉगल लावला त्यापेक्षा हा बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहे आणि त्याला सुद्धा आवडला होता. पण प्रीतम बोलला की याला भरपूर स्क्रेचेस पडले आहेत, आणि जरी आपण असंच घेतलं की चल तो खेळेल, थोड्या वेळ घालेल, एन्जॉय करेल, तरी सुद्धा असं वाटतं की त्याला स्क्रेचेस पडले त्यापेक्षा दुसरा बघूया, तिसरा बघूया. आणि असं बघता बघता विथ अ लॉट ऑफ स्ट्रगल आम्हाला एकही गॉगल असा मिळाला नाही जो व्यवस्थित असावा आणि चांगला असावा. तर अव्यूला भरपूर आवडत होता, म्हणजे तो हातातून सोडायलाच तयार नव्हता. मी म्हटलं प्रीतम चल तू एक काम कर, याला व्यवस्थित पुसून घे आणि असं ट्राय कर की ते स्क्रेचेस इझिली निघतात का. जर ते इझिली निघत असेल तर आपण घेऊन घेऊ, आणि घरी परत मी त्याला वाईप्सने वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेईल, मग तो इझिली वापरू शकेल. आणि ते वेगळ्या व्हेरायटीजचे गॉगल होते, मी भरपूर सारे काढले, पण शेवटी आम्ही डिसाईड केलं की गॉगल नाही घ्यायचं, आणि घ्यायचं असेल तर नेक्स्ट टाइम जो नवीन स्टॉक येईल आपण त्यातनं घेऊ. हा जो ग्रीन गॉगल आहे ना हा मला खूप आवडला होता, म्हणजे मस्त दिसत होता आणि अव्यूवर मस्तच दिसला असता. पण प्रीतम बोलला की नको घेऊ, स्क्रेचेस सगळ्याच्या आवर आहे आणि ते इझिली निघणार सुद्धा नाही, म्हणून असू दे. त्यानंतर तुम्ही माझा लुक बघितला असेल, मी आज एकदम सिंपल पॅन्ट आणि टी शर्ट घालून इथे आली होती, जी की झुडिओची टी शर्ट आहे आणि डीमार्ट नाही सॉरी फ्लिपकार्टवरचा पॅन्ट होता. आणि तो पॅन्ट भयंकर कम्फर्टेबल आहे, खूपच मस्त वाटतो मला तो घातल्यावर, मस्त कम्फर्टेबल फील होतं, कुठेही घालून जाऊ शकतो आणि प्रिंटेड असल्यामुळे छान वाटतो. चला त्यानंतर इथे ना प्रीतम व्ह्यूला भरपूर डिस्ट्रॅक्ट करतोय, कारण तो ना परत मला म्हणत होता की मला पकड, सतत त्याचं मम्मी सुरू होतं. त्यामुळे मी हे काम प्रीतमकडे लावलं की प्रीतम प्लीज याला थोडंफार सांभाळ, कारण मला आता बघा इथे ना जे मी सांगितलं नवीन स्टॉक आला आहे डब्यांचे ते मी इथे घेते आहे. मी तुम्हाला सांगितलं लॅव्हेंडर आणि पिंक कलरचे असे 2 डबे मी घेतले, पण त्यानंतरच म्हणजे थोड्याच वेळात मी आणखी जे एक्सप्लोअर केले नवीन आलेले डब्यांमध्ये, त्यात मला आणखी 2 ते 3 डबे खूप छान वाटले,
तर मग मी लॅव्हेंडरवर वापस ठेवला आणि फक्त पिंक कलरचा डबा घेतला. लॅव्हेंडर कलर मला पर्सनली खूपच जास्ती आवडतो, पण डब्यांच्या हिशोबाने जर ह्या दोनपैकी तुम्ही एक सिलेक्ट करायचं म्हटलं तर पिंक जास्ती उठून दिसत होता ॲज कम्पेअर टू लॅव्हेंडर कलर, म्हणून मी पिंक कलरचा घेतला. त्यानंतर मी पुढे गेली. आता आम्ही ऑलरेडी या लाईनमध्ये आलोच होतो, पण बिकॉज ऑफ आम्हाला गॉगल्सचं सगळं एक्सप्लोर करायचं होतं म्हणून आम्ही परत गेलो आणि आता आम्ही परत आलो. आता इथे येतानाच ना मला उजव्या साईडला एक डबा दिसला जो की मला प्रचंड आवडला, प्रचंड. पण तो 200 रुपीजला होता, म्हणजे 199 रुपीजला होता. तसं तर डब्याची क्वालिटी बघून त्याचं प्राईस असतंच नो डाऊट, पण असं होतं ना की याच्यात फक्त डाळच स्टोअर करायचं आहे आणि ते काही असं खायचं पण पदार्थ नाही आहे, म्हणजे बनवून ठेवलेलं की आपण चांगल्याच क्वालिटीचं घ्यायचं. डाळ वगैरे स्टोअर करायसाठी मी जास्ती काही महाग घेत नसते, त्यामुळे मग मी तो 199चा स्किप केला. आणि हा जो माझ्या हातात आहे हा मला त्याच्यापेक्षा जास्त आवडला होता. हा होता 79 रुपीजला, जो की खरंच खूप सुंदर वाटत होता. म्हणजे खालचा शेप आणि वरचा व्हाईट कलरचं कॅप ते बघून ना मला खूपच छान वाटत होतं, म्हणजे मला ते घ्यायचीच इच्छा होती. आणि माझ्या किचनमध्ये एक छोटीशी रॅक मी मागवली होती स्टीलची, जी की तुम्हाला माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. त्यावर ते मी सेट ऑफ 6 खूपच मस्त दिसलं असतं ठेवलं असतं तर, पण मला असं वाटलं की आता नको घ्यायला सध्या. म्हणजे हे 150 रुपयाचे 3 डबे मी घेतले आणि ते मी नेक्स्ट टाईम किंवा त्याच्या नेक्स्ट टाईम वगैरे घेईल. आणि तसंही मला माझे जे जुने प्लास्टिकचे डबे आहेत त्याला थोडे स्क्रेचेस वगैरे पडत आहे, किंवा मी रियूज करते डबे, जसं की घीचा डबा झाला किंवा असं काही गोष्टी आपण मागवतो त्याचे डबे येतात ते मी यूज करत असते. ते सगळे पण मला हटवून घ्यायचं दिवाळीपूर्वी, आणि त्यानंतर मी डीमार्टचे हे सगळे डबे नक्कीच घेणार आहे. त्यानंतर मला ना इथे एक बॉटल दिसली. आधी मला कन्फ्युजन होत होतं की ही बॉटल पाणी पिण्याची बॉटल आहे की कसली बॉटल आहे, म्हणजे माझं लक्ष गेलंच नाही त्या निपकडे, जे निप असतं तेल टाकायचं. खूप वेळपर्यंत मी प्रीतमला विचारत होती की अरे ही बॉटल किती लिटरची आहे, किती लिटरची, आणि अव्यूसुद्धा मला त्रास भयंकर देत होता की आई मला धर मम्मी सुरू होतं. मग थोड्या वेळ मी बघितलं, नॉर्मली पाण्याची बॉटल असली ना त्यावर लिटर्स लिहून असतं आणि खाली असं सायन्स पण असतात, पण यावर असं काहीच नव्हतं. आणि सडनली माझं लक्ष गेलं त्याच्या बॉटलच्या कॅपवर आणि मला रिअलाईज झालं अरे ही तेलाची बॉटल आहे, ही पाण्याची बॉटल नाही आहे. मला एक पाण्याची बॉटल पर्सनली माझ्यासाठी घ्यायची होती 2 लिटर्सची, बिकॉज मी आता थोडं योगा वगैरे स्टार्ट केला आहे आणि त्यात मला पर्सनली माझं 12 ते 3च्या मध्ये 2 लिटर पाणी कंप्लीट करायचं होतं. आणि एक बॉटल असली तर कसं मेजरमेंट असतं आणि ते डिटॉक्स वॉटर पण तुम्ही त्यात बनवून ठेवू शकता, म्हणून मग माझं प्लॅन होतं की एक तशी बॉटल घ्यायची, पण ती बॉटल लिटरली 300 अबाव होती. मग मला असं वाटलं की असू देते, मी एखाद्या ठिकाणी म्हणजे आपली जी नॉर्मल बॉटल असते ती 2 बॉटल प्यायचं असं वगैरे मी प्लॅन केलं. म्हणजे मी कंजूस एवढी नाही आहे, ती बॉटल मी घेऊ पण शकते, काही प्रॉब्लेम नाही. प्रीतमसुद्धा मला घेच बोलला, पण असं वाटलं की त्याचं अल्टरनेटिव्ह आपल्याकडे आहे तर सध्या असू देऊ, आपण दिवाळी पुढे वगैरे ती बॉटल परत बघूया. आणि त्यावेळेस सेल वगैरे पण सुरू असतं तर होऊ शकतं ती कमी प्राईसमध्ये मिळाली तर त्यावेळेस मी नक्की घेईल. त्यानंतर इथे भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर केल्या आणखी पण, आणि एक्सप्लोअर करता करताच आमच्या अव्यूचे लक्ष गेलं आहे बॉलचं जे मोठं कंटेनर होतं तिथे. म्हणजे इथे भरपूर साऱ्या कलरचे वेगवेगळे बॉल्स असतात आणि हा सेम बॉल अव्यूकडे आहे, फक्त कलर वेगळा आहे, पण त्याला आता हाच बॉल हवा होता आणि हा 79 रुपीजला बॉल आहे. आम्ही डिसाईड पण केलं की चल घेऊन घेऊया, पण डोक्यात हे होतं की घरी ऑलरेडी 3 बॉल आहेत आणि तो म्हणजे बॉलशी तो खेळतो, नो डाऊट तो खेळतो, पण घरी असताना परत बॉल घेणं काहीच म्हणजे वर्थ इट नाही वाटत मला. त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी बॉल घेतले नाही. आणि त्याला कुठे जरी कोणाही घरी, कोणाच्या घरी असू द्या, स्वतःच्या घरी असू द्या, कुठे बाहेर मार्केटमध्ये असू द्या, त्याला बॉल दिसला ना तो खूपच जिद्द करतो की मला ते बॉल हवंच. पण कसं बसं त्याला आवरलं मी आणि इकडल्या साईडला आलो जिथे की खूप सारे गेम्स वगैरे किंवा कार वगैरे मुलांचे होते, खेळण्या होत्या भरपूर साऱ्या. आणि त्यात ना एक झायलोफोन होतं जे की अव्यूला भरपूर आवडतं, म्हणजे तो सेम झायलोफोन युहानाकडे सुद्धा आहे आणि तिच्याकडे तो गेला की तो खेळतो ते. तर माझं प्लॅन होतं की ते घ्यायचं, पण प्रीतम बोलला की नको घ्यायला, आपण ते ऑनलाईन ऑर्डर करू आणि थोडं मोठ्या साईजचं ऑर्डर करू. त्यामुळे आम्ही ते स्किप केलं आणि मग आम्ही पॉपकॉर्न विकत घेतलं, बिलिंग केलं, पॉपकॉर्न विकत घेतलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. चला आता घरी जाऊया. घरी गेल्यावर तसं मी अर्धापेक्षा जास्त स्वयंपाक करून ठेवलाय, फक्त मला रस्त्याने पनीर घ्यायचं आहे, पनीर घेऊया. आणि त्यानंतर आज मी बनवलंय मस्त पालक पनीर, म्हणजे पालकची सगळी ग्रेव्ही वगैरे मी रेडी करून ठेवली आहे. आता फक्त गोकुळमधनं पनीर घेऊया फ्रेश आणि घरी जाऊन मस्त जेवण एन्जॉय करूया. चला तर तुम्हाला आता मी डायरेक्ट घरीच भेटते.
आम्ही घरी तर पोचलो, पण अवियूला काही बाहेरच राहायचं होतं, त्याला घरात यायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे सोनूला म्हटलं माझ्या हातात भरपूर सामान आहे, याला तू आत घे. पण तो इतका जिद्द करत होता की परत बाहेर चल. आणि त्याचे बाबा यायचे होते, ते पार्क करत होते, प्रीतम गाडी पार्क करत होता. त्यामुळे मी अवियूला घेऊन वर आली. पण त्याची जिद्द बघा, त्याला परत बाहेरच जायचं आहे, कारण बाबा बाहेर आहे आणि त्याला असं वाटत होतं की मी बाहेर जाईल तर बाबा मला परत बाहेर फिरवायला घेऊन जातील. त्यानंतर हे सगळं आमचं आज डीमार्टचं सामान आहे. मी क्लचर्स आणि थोडेफार स्प्रे करायची बॉटलसुद्धा घेतली. ते मी घेताना तुम्हाला शेअर नाही करू शकली, तर आता दाखवते. हे सगळ्यात आधी मी 3 कंटेनर्स घेतले प्लास्टिकचे. त्यानंतर बेबी पॅन्ट्स म्हणून हिमालयाचं डायपर्स घेतले अवियूसाठी. त्यानंतर मी हे 2 पॅन्ट्स घेतले डेली वेअर्ससाठी. खूपच कम्फर्टेबल सॉफ्ट कपड्याचे मला पॅन्ट मिळाले आणि असे शॉर्ट प्लाझो पॅन्ट्स मला मिळाले तर मी कधीच मिस करत नाही. आणि त्यामुळे मी हे 200 ईच घेतले, म्हणजे 400ला 2 पॅन्ट्स घेतले. आणि त्यानंतर या पॅन्ट्सचं काय झालं ते सुद्धा सांगते. त्यानंतर 2 कॉर्नफ्लेक्सचे पॅकेट्स घेतले, एक स्कॉच ब्राईट घेतलं जे की मी तुम्हाला पूर्वीच दाखवलेलं, आणि हे मी वापरते आणि याचा रिझल्ट खूपच मस्त आहे, तर तुम्ही सुद्धा हे यूज करू शकता. त्यानंतर मी हे 2 क्लचर्स घेतले, एकदम सॉफ्ट आहे, म्हणजे मॅट फिनिशिंगमध्ये होतं आणि थोडे मोठे होते माझ्या केसांसाठी, मला बऱ्यापैकी जमते असे, त्यामुळे हे घेतलं आहे. त्यानंतर लॅव्हेंडर फ्लेवर्सचे 2 कॅम्प्युअरचे कारसाठी रिफ्रेशर्स घेतले. त्यानंतर एक पायदाण घेतली, कारण मला हवी होती, एक माझी फाटत आली आहे, त्यामुळे 1 kgचं बेसन घेतलं आहे, घ्यायचंच होतं आणि तिथे मी आलं तर मी घेऊन टाकलं. ही खूपच सिम्पलशी अशी एक कुर्ती घेतली आहे, जी मी लवकरच वेअर करून फोटोशूट करणार आहे, तुमच्याशी पण नक्की नेक्स्ट टाईम शेअर करेल. त्यानंतर इपीचे आटा नूडल्स घेतले आहे, म्हणजे कधीतरी आम्ही खात असतो आणि अवियूसुद्धा मागतो आम्ही खात असताना, म्हणून यावेळेस मी आटाचे घेऊन आली. एक पॅक ऑफ ब्रेड घेऊन आली, कारण यावेळेस सँडविच बनवायचे होते, खूप दिवस झाले सँडविच नव्हतं खाल्लं, त्यामुळे आधीच ठरवलं होतं की सँडविच बनवायचं तर ब्रेडचं एक पॅकेट घ्यायचं आहे. मकाने घेतले आहे, कारण प्रज्वलीने तिच्यासाठी मागवले होते. कोकम शरबताचं एक बॉटल घेतली, जी की प्रीतम नेहमीच पीत असतो. आणि एक वाईप्सचं पॅकेट घेतलं आहे, म्हणजे लागतं अधूनमधून कधीतरी अवियूसाठी. मी पॅक ऑफ 3 वगैरे मागवत नाही, सिंगल एकच घेऊन येतं आणि हेच मला 2 ते 3 महिने चालतं. त्यानंतर हा एक डबा घेतला आहे, प्लास्टिकचा आहे पण हार्ड कंटेनर आहे आणि मस्त आहे, म्हणजे 1/2 kg डाळ वगैरे त्यात बऱ्यापैकी बसू शकतं. त्यानंतर आम्ही गोकुळमधनं येताना थम्सअप घेऊन आली होती, तेच आता प्रीतमचं इथे पिणं सुरू आहे आणि जेव्हापर्यंत ती बॉटल संपणार नाही तेव्हापर्यंत त्याचं मन काही समाधान होणार नाही. ज्यावेळेस ती बॉटल पूर्णपणे संपेल पिऊन, त्यानंतरच तो जेवणाला हो म्हणणार आहे, हे मला माहितीच होतं. त्यानंतर आता आमचं थम्सअप पिऊन झालं आहे. इथे सोनूसाठी आम्ही एक पॉपकॉर्नचा पॅकेट आणला होता, म्हणजे 2 पॅकेट्स घेतले होते डीमार्टमध्ये. आता तुम्हाला प्रत्येकच डीमार्टच्या बाहेर सॉफ्टी आणि पॉपकॉर्न असं मिळतं तिथे, आणि ते चांगले असतात, म्हणजे टेस्ट वाईज चांगले असतात. त्यामुळे मी 2 पॅकेट घेतले होते, एक आम्ही कारमध्येच खाल्ला आणि एक मी सोनूसाठी घेऊन आली होती. इथे अवियूची मस्ती सुरू आहे, त्याला स्विचेस बरोबर खेळायला भरपूर आवडतं आणि आवडतंच नाही त्याच्यासाठी आता ते हार्मफुलसुद्धा ठरणार आहे काही दिवसांनी, कारण याचे जे आम्ही होल्डर्स लावले आहे, जिथे छोटे होल्स असतात तिथे हात नको जायला, तिथे त्याचा इझिली हात पुरतो आणि ते काढायचा तो खूपच प्रयत्न करतो. त्याच्या अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे काही आहे का ज्याने मुलांसाठी ते हार्मफुल नाही ठरणार, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मला ते वापरून हा जो प्रॉब्लेम माझा आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. प्रीतम जेवायला रेडी झाला आहे, पण आता सोनूला जेवण करायचं नाही, कारण तिला पॉपकॉर्न एन्जॉय करायचं होतं आणि त्याचबरोबर अवयसुद्धा पॉपकॉर्न खातो आहे. त्याला आम्ही कारमध्ये 1 किंवा 2च पॉपकॉर्न दिले. मोस्ट ऑफ टाईम त्याला द्यायचा अवॉइड करते, कारण त्यात पेरीफेरी मसाला असतो, जे की मुलांसाठी बिलकुल पण चांगलं नसतं. चला, माझी भाजीसुद्धा इथे झाली आहे, पनीरसुद्धा व्यवस्थित त्याच्याबरोबर एकजीव झाला आहे आणि आता मी जेवणाची तयारी करते. आज जेवणात पनीरबरोबर भाकरी बनवणार होती, म्हणजे ऑलरेडी बनवूनच गेली होती. त्यानंतर फक्त पनीर टाकून आमचं जेवण करायला सगळं रेडी होतं. आता प्रीतम इथे जेवण करून घेईल, तेव्हापर्यंत माझ्याकडे वेळ आहे, तेव्हापर्यंत मी अवियूलासुद्धा भरवून घेईल आणि त्यानंतर मी निवांत बसून जेवण करेल. कारण प्रीतमनी भात खाणं पूर्णपणेच बंद केलं आहे, तो फक्त भाकरी आणि भाजीच खातो, किंवा चपाती जरी बनवली तरी तो चपाती आणि भाजीच खातो. पण कधीतरी जसं की मी पिठलं बनवलं वगैरे तरच तो भात खातो, कारण पिठलं बरोबर त्याला भात भरपूर आवडतो, तेव्हाच तो खातो. अदरवाईज तो सध्या ऑन डाएट तर नाही म्हणता येणार, पण भात खायचं सध्या तात्पुरतं त्यांनी बंद केलं आहे. कशी आहे? चला, तर माझं जेवण वगैरे आवरलं इथे. प्रीतमचं आणि अवियूचं पण जेवण झालं आहे, सोनूनी पण थोडंफार जेवण केलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे आणलेलं सामान सगळं रचवून ठेवायचं होतं आणि त्याचबरोबर घरी काय अवेलेबल आहे काय नाही त्याचीसुद्धा लिस्ट बनवून मागवून घ्यायचं होतं. पण इतकी भयंकर झोप येत होती. अवियू, प्रीतम, सोनू तिघंही मस्त झोपले आहे, पण मला हे सगळं रचवून घ्यायचं होतं आधीच, कारण अवियू उठल्यानंतर सगळा फेकाफाकी घरात करेल आणि त्यानंतर मला रचवायला तर वेळ मिळणारच नाही. आणि आता काहीतरी 2-2:30 वाजलेत
एवढेच होते. 1-1.5 तासानंतर 4 वाजून जाईल. परत मग अव्यूला सुद्धा खाली फिरवायची वेळ होते, म्हणून म्हटलं की चला आता माझ्याकडे 1 ते 1.5 तास आहे, तेव्हापर्यंत सगळं रचवून घेते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेकसुद्धा करून घेते. येतानाच अव्यूच्या हातून बिल पण फाटलं होतं, तर काय आम्हाला बिल भेटलं नाही सगळं चेक करून घ्यायसाठी. नॉर्मली सामान वगैरे आणलं बालाजीमधनं असू द्या किंवा डीमार्टमधनं असू द्या, एकदा तरी चेक करत असते, पण यावेळेस ते काही शक्य झालं नव्हतं. आणि काय काय घेतलं ते लक्षात तर थोडंफार होतंच, त्यामुळे त्याच्या हिशोबाने सगळं रचवायला सुरू केलं. सगळ्यात आधी स्कॉच ब्राईट ओपन केलं आणि माझा थोडासा ओटा घाण झालाच होता जेवण झालं असल्यामुळे. ते सगळं क्लीन करायचं ट्राय करत होती. म्हटलं हे क्लीन करायला बसेल तर थोडा वेळच लागेल, म्हणून त्यातला एकच वाईप आणि बाकी 3 आतमध्ये ठेवून देईल. त्यानंतर आणलेले कंटेनर्स मी काही धुवून वगैरे घेत नाही, फक्त कापडाने पुसून घेते आणि त्यानंतर त्यात थोडंफार वस्तू जी आहेत ती भरायला घेते. सगळ्यात पहिले तर बेसन भरायला घेतलं होतं, कारण ते आता जस्ट आणलं होतं आणि माझ्या घरचे संपले सुद्धा होते. ते करतानाच माझ्या घरची बेल वाजली आणि घरी कोण आलं तर प्रज्वली होती. काल ती आमचा लॅपटॉप वापरत होती, त्यामुळे ती लॅपटॉप परत द्यायला आली होती. आणि त्यानंतर तिचं काही सामानसुद्धा आम्ही घेऊन आलो होतो डीमार्टमधनं, ते सुद्धा ती घेऊन जायला चालली होती. त्यातल्या त्यात आमच्या गोष्टी सुरू झाल्या की माझी पोरगी झोपली आहे, माझा पोरगा झोपला आहे. त्यानंतर मी तिला तिचं सामान दिलं आणि तिच्या घरी सुद्धा आज गेस्ट येणार होते. आणि गेस्ट येणार असले की भरपूर काही कामं आपल्याला ऑलरेडी करून ठेवायचे असतात. बाकी काहीतरी म्हणजे ते आल्यावर सुद्धा होतात, पण जे बेसिक गोष्टी असतात, तयारी असतात, ते आधीच करून ठेवायचे असतात. त्यामुळे तिने तिचं सामान घेतलं, 1-2 मिनटं माझ्याशी बोलली आणि त्यानंतर ती निघून गेली, कारण तिला तिचं काम करायचं होतं आणि मला सुद्धा भरपूर कामं होते. सगळं सामान रचवून ठेवायचंच होतं आणि त्याचबरोबर काही भांडीसुद्धा घासायला निघणार होती. काही वेळा असं होतं ना की थोड्याफार गोष्टी जे माझ्याकडे राहिल्या असतात ते मी छोट्या वाटीत काढून घेते आणि मग ते डबे वगैरे घासून घेते. सगळे डबे सोबत घासणं माझ्यासाठी ऑनेस्टली शक्यच नाही आहे अजिबात. त्याचं रिझन हे आहे की भांडी घासायचं म्हटलं तर 1 ते 1.5 तास ते सगळं घासायला लागतात आणि एवढा वेळ कंटिन्यू करणं शक्यच होत नाही. आणि काढायचं जरी असलं तर डबे ठेवायचे कुठे, सध्या बाहेर सुद्धा पाऊस आहे आणि अवयूची भरपूर वळवळ सुरू असते. त्यामुळे मी डिसाईड केलं आहे की दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी मी हे सगळं काम करून घेईल, म्हणजे घरी कोणतरी राहील किंवा मग प्रीतमला वगैरे थोडा जास्ती वेळ काढून मागेल आणि मग हे सगळं करून घेईल. डबे सोबतच सगळी धुवून टाकेल. तसे डबे एवढी काही घाण होत नाही माझी. एकट्या बाईचा वापर असला की ती सगळं नीटनेटकं ठेवायचा प्रयत्न करतच असते. त्यानंतर माझी ही बास्केट थोडीशी मळली होती, तर ते सुद्धा मी क्लीन करून घेतलं. म्हणजे जिथल्या तिथे गोष्टी केल्या की एवढं काही डिफिकल्ट होत नाही. सो असं मी करत असते. जसं की मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्याकडलं कोकम ऑलमोस्ट संपण्यावर आलं होतं, तर ती सुद्धा बॉटल रिकामी केली. थोडं होतं ते मी पिऊन टाकलं आणि त्यानंतर थोडेफार जे डब्यात भरणाऱ्या गोष्टी होत्या त्या परत भरायला घेतल्या. ते भरून ठेवलं की थोडं सोपं पडतं, म्हणजे परत प्लास्टिकमधनं काढायचं, स्टॅपल करायचं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ वाचतो डब्यातलं काढायचं असलं की. आणि आज मी ऑलरेडी डिसाईड करून ठेवलं होतं की रात्रीच्या जेवणाला फक्त मसाले भात कढीच करायचं, कारण दुपारी थोडं हेवीच जेवण झालं होतं. असं काहीतरी पनीर किंवा नॉनव्हेज असलं की मस्त पोटभर जेवण होतं. त्यामुळे आता रात्री मला एवढं काही स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता. त्यानंतर किचन सगळं क्लीन करून घेतलं, ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला. बाहेर अशी गाढ अशी ऊन आहे, म्हणजे थोडी कडकच ऊन होती, तर डिसाईड केलं की चल 1-2 चादरसुद्धा मशीनला लावून घेते, कारण पाऊस येत असला आणि चादर जरी धुतलं तरी सुद्धा थोडाफार स्मेल त्यातून येत असतो. म्हणून म्हटलं पाऊस येतोय तर लावूनच घेते. पण बघते तर काय, जी चादर लावायची होती म्हणजे बेडशीट धुवायला टाकायची होती, तर प्रीतम आणि अवयू झोपला होता, तर तेही सुद्धा काही करणं शक्य नाही झालं. आणि जे काही प्लास्टिकचे सगळे प्लास्टिक होते, म्हणजे आता पीठ वगैरे काढलं, कॉर्नफ्लेक्स वगैरे सगळं भरून ठेवलं डब्यात, ते सगळे प्लास्टिक सगळे जमा करून घेतले. कारण जसं की तुम्हाला माहिती असेल की आता ओला कचरा आणि सुका कचरा असा वेगळा ठेवायचा असतो. आणि ही जेव्हा मी माझ्या किचनची दार उघडते तेव्हा मला खूपच छान वाटतं इव्हिनिंगच्या वेळेस स्पेशली, कारण मस्त घरात ऊन येते आणि जेव्हा घरात ऊन येते ना तर घर अगदी प्रसन्न होतं, खूपच छान फिलिंग होते. म्हणून मी इव्हिनिंगच्या वेळेस जर ऊन असली बाहेर तर मी दार उघडाच ठेवते की घरात सुद्धा ऊन येऊ दे, घरातले जे कीटाणू वगैरे ते मरून पण जातात आणि ऊन आलं तर कधीही घर प्रसन्नच असते. त्यामुळे ही एक सवय मी करून घेतली आहे. थोडी पनीरची भाजी उरली होती जेवणानंतर, तर मी म्हटलं चला आता ते सगळं पण काढून घेते एका छोट्या बाउलमध्ये आणि सोबतच सगळी भांडी घासायला घेते, कारण मग परत ते मोठं भांडं राहून जातं. म्हणजे थोडंफार गोष्टी जर राहिल्या ना उरलेल्या त्या मी लगेच काहीतरी कशात तरी छोट्या भांड्यात ट्रान्सफर करून घेते आणि मोठं भांडं लगेच धुवायला घेऊन घेतो.
किचनचं ऑलमोस्ट काम आवरलं होतं. त्यानंतर थोडेफार खेळणी अवयव खेळता खेळता तिथेच ठेवून गेला होता, ते सगळे उचलून घेतले. टीव्हीच्या टेबलाजवळ भरपूर पसारा असतो आणि हॉलमध्ये सुद्धा थोडाफार पसारा होता. नॅपकिन थोडासा ओला होता, त्यामुळे मी चेअरवर त्याला ठेवून घेतलं आणि अवयूचे सगळे टॉईज घेतले आणि त्याच्या बास्केटमध्ये भरून ठेवले. आजकालमध्येच आम्ही डिस्कस करत होतो की जे टॉईज अवयू नाही खेळत ते आपण सगळे आवरून ठेवायला हवं, कारण तो जेव्हा बास्केट उलटवतो तेव्हा सगळेच टॉईज तो काढतो. त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त टॉईज असे आहेत जे ज्याला तो हातसुद्धा लावत नाही, फक्त बास्केट फुल आहे म्हणजे त्या टॉईजनी, अदरवाईज तो खेळतच नाही. त्याला फक्त आता कार, बस, एरोप्लेन्स आणि काही फार ॲनिमल्स एवढेच त्याला खेळायला लागतात. बाकी खेळणी जी आहे ती काही तो वापरत नाही. म्हणून लवकरच आता ते सगळं बाकी जे नाही वापरणाऱ्या गोष्टी आहेत ते आवरून ठेवेल, म्हणजे पसारा थोडा कमी होईल. तेवढं काही कमी होणार नाही, कारण किचनमधल्या ज्या आमच्या प्लेटा, चमचा आहेत ते सुद्धा त्याला खेळायला आवडतात, तर ते सुद्धा इकडे तिकडे पडूनच असतात. खेळणी तर आवरली, पण आता TV युनिट क्लीन करायची वेळ होती. ते सगळं सुद्धा ड्रॉवरमध्ये टाकणाऱ्या गोष्टी तिथे आणि लॅपटॉप वगैरे सगळं आवरून ठेवायचा होता. थोड्या वेळापूर्वीच प्रज्वली लॅपटॉप देऊन गेली होती, तो तसाच पडून होता आणि प्रीतम झोपला, त्यामुळे तो सुद्धा काही आत घेऊन गेला नाही, म्हणून मीच त्याला आत ठेवलं. त्यानंतर थोडं कोकम सरबत पिते असं म्हणून बसले आणि त्याचबरोबर मोबाईलसुद्धा चेक करत होती कोणाचे काही मेसेज, कॉल्स वगैरे आले काय, कारण जेव्हा अवयू झोपला असते तेव्हा मी माझा फोन सायलेंट मोडवर ठेवते. कधीतरी तो आवाजाने दचकून उठतो आणि जोरजोरात रडायला लागतो आणि थोडाफार कचरा झाला होता, म्हणून लगेच मग झाडू घेतलं झाडून घ्यायला, कारण आता थोड्या वेळाने ते उठणारच आहे. ऑलमोस्ट 4 वाजत आले होते, 4-5 वाजत आले होते. म्हटलं पटकन झाडू करून घेते. हॉल आणि किचनच झाडू मारायचा होता, कारण बाकी 2 बेडरूममध्ये हे लोक झोपले होते, त्यामुळे तिथे गेलं तर दाराचा आवाज होईल आणि मग हे उठतील या भीतीने मी फक्त 2च रूम झाडून घेतली. तसं तर सकाळीच झाडू पोछा झाला होता, पण थोडाफार कचरा होता म्हणून पटकन एवढं आवरून घेतलं. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल अशी आशा करते आणि असेच आमचे व्लॉग बघत राहा. आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण डीमार्टची शॉपिंग तुमच्याशी शेअर करायचीच होती, त्यामुळेच यात सगळं शेअर केलं आहे. आय होप की तुम्हाला आवडेल आणि आवडलं तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला बाय गाईज, भेटूया नवीन व्लॉगमध्ये.